अंगात येतं, कोणाला भूतानी झपाटलेलं असतं तर कोणाला देवानी. देवादिकांचं तुम्हाला माहित नाही, आमच्या गावचं भूत एकदम डेंजर, या विषयावरती आज आपण डीप डाईव्ह करायचं ठरवलंय आणि आज आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर राजेंद्र बर्वे सरांसोबत. शंका जर दूर झाल्या नाहीत तर तिथे श्रद्धा, अंधश्रद्धा, अंधविश्वास या गोष्टीचं एक बीज रोवलं जातं. अनिश्चितता आपल्या मनामध्ये इतकी खोल रुजलेली असते, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये जी भीती निर्माण होते, या भीतीमध्ये या सगळ्या गोष्टीचा उगम होत असतो. तरी अजून कोणीतरी म्हणतं की सर हे आपल्याकडे नसतं ना, आपल्याकडे काय असतं, आपल्या लोकांना काही मनं नाही आहेत का, आपल्या लोकांना काही दुःख होत नाही का. नमस्कार, सगळ्यांचं खूप खूप स्वागत. संवेदनला 12 वर्ष पूर्ण होत असताना आज आम्ही एक नवीन गोष्ट सुरू करायची ठरवली आहे. आतापर्यंत आपण अनेक व्हिडिओ ट्रेनिंग प्रोग्राम्स मधनं भेटत आलो. दर शुक्रवारी, दर गुरुवारी असे आमचे ट्रेनिंग प्रोग्राम चालूच आहेत. आम्ही इंस्टाग्राम चॅनल देखील सुरू केलं आणि मानसशास्त्रीय अनेक विषयांबद्दल आम्ही संवाद तुमच्याशी साधायचं ठरवलं. त्यात अनेकांच्या कमेंट्स आम्हाला यायला लागल्या, अनेक सामाजिक प्रश्न देखील जाणवायला लागले. सो या सगळ्यावरती मानसशास्त्र काय सांगतं, मानसशास्त्रातलं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एक पॉडकास्ट सिरीज मनापासून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत आणि यामध्ये आपण संवाद साधत समजून घेणार आहोत मानसशास्त्रातल्या अनेक वेगवेगळ्या गोष्टींबद्दल. आजचा आपला विषय अतिशय खास आहे. आपण अनेक वेळेला पाहिलेलं असतं की अनेक प्रसंगांमध्ये अंगात येतं, कोणाला भूतानी झपाटलेलं असतं तर कोणाला देवानी. मात्र या अशा प्रसंगांमध्ये सायकोलॉजी मात्र या गोष्टीला म्हणत असते हिस्टेरिया. मग अनेक जण म्हणतात तुमचं मानसशास्त्र आणि शास्त्रीय ज्ञान राहिलं बाजूला, आमचं देवादिकांचं तुम्हाला माहित नाही, आमच्या गावचं भूत एकदम डेंजर. अशा सगळ्या गोष्टींची इतक्या प्रमाणात आपली जी मानसिक समज आहे, यावरती मानसशास्त्र नक्की काय सांगतं या विषयावरती आज आपण डीप डाईव्ह करायचं ठरवलंय आणि आज आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर राजेंद्र बर्वे सरांसोबत. बर्वे सर गेली 45 वर्ष सायकॅट्रिस्ट म्हणून अत्यंत मनात लोकांच्या पोहोचलेलं असं नाव आहे. त्यांनी महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता अशा वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये आणि आता अनेक व्हिडिओज, अनेक न्यूज चॅनलवरचे संवाद या सगळ्याच्यात मानसशास्त्र या विषयावरती आपल्याशी संवाद साधू शकेल अशी एक ऑथॉरिटी आपल्या सोबत आहे आणि त्यांच्याशी आज आपण अंगात येणं ह्याचा मानसशास्त्रीय प्रवास काय होतो हे जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. सगळ्यात महत्वाची गोष्ट समीर, तुझं अभिनंदन, तुझ्या आणि तुझ्या टीमचं, संवेदनच्या टीमचं. 12 वर्ष म्हणजे आपल्या जुन्या भाषेत एक तप, तुम्ही तपश्चर्या करता आहात वेगवेगळ्या विषयामध्ये. आणि गेली कोविड पासून आपण सुरुवात केली. सर तेव्हा आपण घरी बसून होतो, विचार करत होतो की लोकांच्या पर्यंत कसं पोहोचायचं. तेव्हा आपण व्हिडिओ सिरीज सुरू केली आणि लोकांनी खूप प्रतिसाद दिला. म्हणजे केवळ मला सुरुवातीला वाटायचं की घरी बसलेत लोक, टाइमपास पाहिजे म्हणून ऐकतायत, पण नंतर पुष्कळ लोकांनी असा इंटरेस्ट दाखवला की आम्हाला या विषयाची सखोल माहिती पाहिजे, आम्हाला याचं डिटेल अभ्यास पाहिजे आणि असं पाहिजे की ते आम्ही स्वतः तसं आचरणात आणू शकू. त्यामुळे मला पण खूप असं एनकरेज वाटलं, मला असं वाटलं, प्रोत्साहन मिळालं मला की लोकांच्या ज्या काही मनातल्या इच्छा आहेत, त्यांच्या मनातल्या काही जे शंका आहेत, आणि अशा असतात ना समीर शंका की ज्या आपण कोणाला विचारायच्या हे आपल्याला समजत नाही. कधी कधी मला तसं खूपदा अनुभव येतो. ट्रेनमधनं, बसमधनं, कुठेही जात असताना, लग्न समारंभात, सर एक विचारू का तुम्हाला, की मला कळतं की माझी आत्या, मावशी कोणाला तरी काहीतरी गडबड आहे. तर असं होतं. त्यामुळे लोकांच्या मनातल्या या शंका दूर होणं महत्वाचं आहे. आणि शंका जर दूर झाल्या नाहीत तर तिथे श्रद्धा, अंधश्रद्धा, अंधविश्वास या गोष्टीचं एक बीज रोवलं जातं आणि त्याचाच कुठे विषवृक्ष तयार होतो. त्यातनंच बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जास्त विचार करून अभ्यास करण्यापेक्षाही खुंटी हवी असते. जसं खुंटीला आपण कोट टांगू शकतो, शर्ट टांगू शकतो, तशाच प्रकारे आपल्याकडे खुंटीला श्रद्धा टांगली जाते की जे असेल ते त्यावरती सोडून द्यायचं. म्हणजे काय, तो काय ते बघून घेईल असं. म्हणजे मी काही बघणार नाही थोडक्यात.
तुमच्या एका पुस्तकामध्ये पण तुम्ही फार छान वाक्य म्हणालेलात की 2 मार्ग असतात, एक म्हणजे भक्ती मार्ग आणि दुसरा म्हणजे ज्ञान मार्ग, अध्यात्मापर्यंत पोहोचण्याचा. बरोबर. तर आपण ज्ञानमार्गाचा फॉलो करतो, कारण या गोष्टीची माहिती होणं खूप गरजेचं आहे आणि ती माहिती ऑथेंटिक असणं पण गरजेचं आहे. ऑथेंटिक अशा अर्थाने की मानसशास्त्र आपल्याला अजूनही लोकांना वाटतं की काय पाश्चात्य खूळ आहे. गेली 45 वर्ष मी हे लिहितो आहे तरी अजून कोणीतरी म्हणतं की सर हे आपल्याकडे नसतं ना. आपल्याकडे काय असतं, आपल्या लोकांना काही मनं नाही आहेत का, आपल्या लोकांना काही दुःख होत नाही का. तर असं लोकांना वाटत असलं तरी असं काही नाहीये. आणि आपल्याकडे पण या विषयाचा खूप चांगला अभ्यास झालेला आहे. आता जो तू विषय काढलास अंगात येणे, तर ना याचा तू ते म्हणालास की याला हिस्टेरिया म्हणतात. तर मला अधिक आपण आता इथे सविस्तर बोलू शकतो. येस, आपण त्यासाठीच. तर सविस्तर बोलायचं म्हणजे काय, तर आपल्याला अंगात येणं हा जो एक फिनोमेन, हा जो एक प्रकार आहे, बरोबर, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्याचे अनेक फाटे उपफाटे फुटत जातात मानसशास्त्रीय दृष्ट्या. आणि ते सगळं आपल्याला आपल्या जी आपली संस्कृती आहे, संस्कृती म्हणजे आपली चालीरीती आहेत, आपल्याकडचे विश्वास, अंधविश्वास, श्रद्धा, अंधश्रद्धा आहेत, भक्ती रूप आहे त्याच्यामध्ये कधी कधी. पण अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत की भोळेपणा आहे, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला एकत्र विचार केला पाहिजे. तर पहिला शब्द तू उच्चारलास हिस्टेरिया. हिस्टेरिया शब्द आपल्याला खूप लोकांना माहिती असतो. याचं कारण काय, आपल्याला हिंदी सिनेमामध्ये खूप हिस्टेरिया आलेले लोक दाखवतात, म्हणजे खूप तीव्रतेने भावना उसळून येतात. त्या हिस्टेरिया नाही म्हणायचं, त्याला हिस्ट्रिऑनिक म्हणायचं. म्हणजे तुमच्या भावना अशा पॅकेज शेड्स मध्ये, पातळ शेड्स मध्ये नसतात, नाजूक पाकळीचा रंग असतो तसं नसतं, भडक रंग असतो एकदम. सो हिस्ट्रिऑनिक आणि हिस्टेरिया या दोन गोष्टी वेगळ्या, या दोन्ही गोष्टी वेगळ्या. हिस्ट्रिऑनिक मध्ये सगळे रंग गडद असतात, बोल्ड असतात आणि स्ट्रोक्स खूप मोठे असतात. त्याला आपण हिस्ट्रिऑनिक म्हणतो. म्हणजे एखादा माणूस असतो की तो भडकपणे बोलतो, लार्जर दॅन लाईफ बोलत असतो. म्हणजे जरा एखादं जरा काही ठेच नाही लागली तर अरे बापरे मी केवढा पडलो, म्हणजे मी पडलो, मग त्याला मीठ मसाला लावून खूप ते केलं जातं, ते हिस्ट्रिऑनिसिटी. तर त्या माणसाची तशी आवड असते, त्याला तसं रंगवून सांगायला आवडतं. त्यामुळे ज्याला आपण जनरली नाटकी म्हणून आता माझ्याकडे मुद्दाम बघू लोक आपले वेबिनार ऐकल्या लोकांना बरोबर सर नाटक करतात. मी ते करतो याचं कारण भावना पोचतात. पण ते आता हिस्ट्री जाऊ दे, आपण हिस्टेरियाकडे येऊया. येस, हिस्टेरिया हा शब्द मुळात हिस्टर वरून आलाय. हिस्टर म्हणजे काय, तर युट्रस, स्त्रीची गर्भपिशवी असं आपण म्हणतो ज्याला युट्रस. तर अनेक वर्षापूर्वी, म्हणजे हजारो वर्षापूर्वी ग्रीक लोकांना असं वाटायचं की युट्रस म्हणजे हे जे स्त्रीचं गर्भाशय आहे ते स्त्रीच्या पोटात असतं, ओके, पण ते इट्स अ वॉन्डरिंग युट्रस असं त्यांना वाटायचं. म्हणजे ते एका जागी नसतं, ते शरीरामध्ये कुठे कुठे फिरत असतं. त्यामुळे जेव्हा लोकांना असं आपण म्हणतो की कंठ दाटून आला किंवा देर इज असं नॉब इन माय थ्रोट असं वाटतं आपल्याला की असं बोलता येत नाही असं, कारण त्यांना वाटायचं की ते युट्रस इथे गळ्याशी आलंय त्यामुळे बोलता येत नाही. त्यामुळे त्याने अशा प्रकारे जे वेगवेगळ्या गोष्टी त्यांना जाणवत असतात शारीरिक, त्याला त्याने हिस्टेरिया असं नाव दिलं की हे वॉन्डरिंग युट्रस कुठेतरी जाऊन बसतं डोक्यात, डोळ्यात, अंगात, नर्व्स मध्ये, आणि मग तिथनं काहीतरी त्यांना त्रास सुरू होतो, म्हणून त्याचं त्याने नाव हिस्टेरिया ठेवलं. अर्थात आपल्याला हे ठाऊक आहे की असं काही गर्भाशय कुठे फिरत नसतं, ते एका जागी स्थिर शरीराने एकदम पक्क एका ठिकाणी ठेवलेलं असतं आणि त्याचं ते काम व्यवस्थित करत असतं. त्यामुळे हे आता जाऊ दे, आता आपण जशी आपण जुनी नावं, आपल्याकडे जुनी नावं बदलायची पद्धत आलेली आहे, मग त्याची हिस्टेरिया आपण नाव मागे पडलंय. आणि आता मॉडर्न सायकोलॉजी किंवा मॉडर्न सायकॅट्रीने हिस्टेरिया शब्द ऑलमोस्ट सोडून दिलेला आहे. अच्छा, म्हणजे त्या विषयात हिस्टेरिया असा डायग्नोसिस कोणी करत नाही. ओके, आता त्याला नवीन नवीन डायग्नोसिस आलेले आहेत, त्याच्याविषयी पण बोलू. पण तुझ्या कल्चर विषयी बोलते त्याच्याविषयी मला बोलायचं आहे. येस, एक सर्वसाधारण समज असतो की हे गावाकडेच असतं, कमी शिकलेल्या लोकांच्या मध्ये असतं, आदिवासी समाजात जास्त असतं. तर खरं म्हणजे आदिवासी समाजामध्ये या गोष्टी थोडं कमी असतात. जी शेतीप्रधान संस्कृती आहे आपली की ज्याच्यामध्ये एक प्रकारचं आपण म्हणू अनिश्चितता असते, म्हणजे पिकाची, पावसाची, तुमच्या वातावरणाची,
या सगळ्या गोष्टीची अनिश्चितता असते आणि ही अनिश्चितता आपल्या मनामध्ये इतकी खोल रुजलेली असते, पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या जास्त, आणि त्याच्यामधनं जी अस्वस्थता निर्माण होते, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये तिची भीती निर्माण होते. या भीतीमध्ये या सगळ्या गोष्टीचा उगम होत असतो. आदिम प्रेरणा आहे भीती ही. आदिम प्रेरणा मी का म्हणतो, कारण असं आहे की बघ, माणसाला सर्व्हाइव्ह करणं, मला जिवंत राहायचं आहे आणि जिवंत राहायची इच्छा ही माझी नैसर्गिक आहे, मला माझ्या जिनोम मधनं आलेली आहे, सगळ्या प्राण्यामध्ये आहे. त्यामुळे आपण भीती भय इथले संपत नाही, कारण ते भय राहणारच. आपल्याला जिवंत राहायचं असेल तर तिची आपल्याला भीती वाटणारच. आता या सगळ्या गोष्टीचा हिस्ट्रीशी कसा संबंध येतो तर हे समजून घे की हे जे भय आहे, या भयामधनं मला त्या भयाला एक्सप्रेशन पाहिजे असतं, ते व्यक्त होऊ इच्छित असतं की मला अमुकची भीती वाटते, तमुकची भीती वाटते. आणि त्याला जेव्हा एक लेजिटिमेट, म्हणजे मला भीती वाटते आहे, मला अमुकची भीती वाटते आहे, असं जेव्हा माणूस म्हणतो तेव्हा आपण नेमकेपणाने एखाद्या गोष्टीविषयी बोलू शकतो. परंतु असा नेमकेपणा सगळ्या ठिकाणी सारखा असेलच असं नाही. बरोबर. इतकी शब्दांची तुमची संख्या असेल असं नाही, त्या तेवढे तुमच्याकडे समज पण नसते आणि दडपण पण असतं बोलून दाखवण्याचं. अशी जी सगळी संस्कृती जिथे जिथे असते, ज्या ज्या समाजात आहे, ज्या ज्या संस्कृतीत आहेत, ज्या ज्या धर्मात आहेत, ज्या ज्या जमातीत आहेत, त्या सर्व ठिकाणी जिथे एक्सप्रेशन मिळत, मुक्तपणे संवाद करता येत नाही. आणि असा संवाद कोणाला जास्त करता येत नाही तर स्त्रियांना करता येत नाही. त्यामुळे आपल्याला बघ ना, हिस्टेरिया शब्दच पण वॉन्डरिंग न्यूट्रसवरच आलेला आहे. मग याचा अर्थ की अशा प्रकारे स्त्रीची सामाजिक भूमिका घुसमट आहे, ती घुसमट व्यक्त होण्याकरता हा शब्द आलेला आहे. आता काय आहे की ही गोष्ट आहे ना, हिस्टेरिया, ऍक्च्युअली मी जेव्हा सायकॅट्री शिकत होतो एक 40 वर्षापूर्वी, 40-42 वर्षापूर्वी, तेव्हा सुद्धा, आणि मला अजूनही ती टर्म चांगली वाटते, त्याला कल्चर बाउंड सिंड्रोम असं म्हणायचं. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या सामाजिक चालीरीती असलेल्या समाजात, संस्कृतीमध्ये, लोकसंस्कृतीमध्ये ठराविक प्रकारचे मानसिक त्रास, घुसमट व्यक्त होण्याचे मार्ग असतात. संपलं. हा व्यक्त होण्याचा मार्ग काही ठिकाणी असा, काही ठिकाणी तसा, आणि त्याला थोडंसं कसं असतं की त्याला एक कम्युनिटीचं सँक्शन असतं. म्हणजे असं बघ की जेव्हा हे घुसमट व्यक्त होत नाही, रिप्रेस्ड होते, तेव्हा मी जे थोडं थोडं बोलायला लागतो, तेव्हा मला कन्फॉर्मिंग बोलावं लागतं, जिथे समाजामध्ये थोडंसं ऍक्सेप्ट होईल, समाजाला ते पटेल, किंवा समाजाला त्याच्याशी थोडीशी भीती वाटू शकेल, किंवा समाजाला वाटेल की अरे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी दैवी आहे, काहीतरी विचित्र शक्ती आहे याच्यामध्ये, विचित्र किंवा पवित्र शक्ती आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे त्याला म्हणूया की या कल्चर बाउंड सिंड्रोम मध्ये आमच्याकडे एक चांगला शब्द आहे सायकॅट्रीमध्ये, त्याला आपण म्हणतो ओव्हर व्हॅल्यूड आयडियाज. ओके. ओव्हर व्हॅल्यूड म्हणजे शेअर्ड व्हॅल्यूज. म्हणजे मला एखाद्या, आता उदाहरण बघू की आपण, मला तुझ्यावरती खूप राग आहे समजा, आणि मला असं वाटतं की हा व्यक्ती बरोबर वागत नाही, कारण त्यांनी असं अनैतिक कृत्य करता कामा नये. आता नैतिक अनैतिकता हा म्हणजे पर्सनल व्हॅल्यू आहे, पण समाजाच्या पण शेअर्ड व्हॅल्यूज असतात, आणि ते शेअर्ड व्हॅल्यूज जेव्हा अतिरिक्त होतात, जास्त तीव्र होतात, त्याला आपण म्हणू की शेअर्ड ओव्हर व्हॅल्यूड आयडियाज. म्हणजे सगळ्यांना त्या पटतात, सगळ्यांना वाटतं बरोबर आहे, असं होणारच. अशा शेअर्ड व्हॅल्यूज मधनं या गोष्टी निर्माण होत असतात. म्हणजे मी याला अजून एक उदाहरणाबरोबर जोडतो. पूर्वी असा एक समज होता, परत आपण म्हणजे गैरसमज होणार नाही, पण परी मी म्हणतो की ग्रामीण भागामध्ये असा बराच समज होता की लग्न झाल्यावरती बायकोला जर तुम्ही मारलं नाही तर तुम्ही पुरुष नाही, किंवा तशा प्रकारे जर जो समाज अशा समज हे करतात की ज्या नवरा बायकोंमध्ये हाणामारी करते तर त्यांचं चांगलं चाललंय, बरोबर आहे. अशा प्रकारचे गैरसमज आपण पाळत होतो. पण हे शेअर्ड असतात, शेअर्ड
बाय समाज आणि शेअर्ड पुरुष आणि बाईपणाचं की नवरा तर मारणारच, नवरा असं वागणारच, असं होतं. म्हणजे हे एक शेअर्ड ओव्हर व्हॅल्यूड आयडियाज. म्हणजे आयडिया त्यांना वाटतं की त्या व्हॅल्यू आहेत, पण त्या कशा चुकीच्या येतात तुझ्या उदाहरणावरनं लक्षातच आलेलं आहे. सो ह्याच्यामधनं झालेली घुसमट आहे ही त्या मागे असू शकते. आणि कसं आहे माहितीये की जे प्रिव्हेलंट कल्चर आहे त्यावेळेचं जे कल्चर आहे ते गावातलं कल्चर असतं. म्हणजे आपल्याला माहितीये की आपल्या गावकुसाकडे गावदेवी असते, एक गावाचं दैवत, ग्रामदैवत असतं. किंवा तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या घराण्यामध्ये एखादी देवी विशेष असते, त्या देवीकडे दैवी शक्ती असते असं आपण म्हणतात. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की तुमची जी घुसमट असते ती व्यक्त होण्याकरता तुम्ही काहीतरी वापरत असता. तुमचं एक डॉक्टर खूप छान म्हणायचं, ते म्हणायचं की असं आहे की ना तुमच्या मनाच्या अवकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार आणि भावना आणि अशा शेअर्ड व्हॅल्यूज ढगासारख्या पसरत असतात, तरंगत असतात. म्हणून तुम्ही ते पटकन पकडता आणि त्या प्रकारे एक्सप्रेस करायला लागता. तुम्हाला वाटतं की वेगळ्या रंगाचा ढग आहे म्हणजे वेगळी काहीतरी गोष्ट आहे, बघा ढगाचा रंग वेगळा आहे, त्या गोष्टीचा रंग वेगळा आहे, पण आतली घुसमट सेम आहे. त्यामुळे ही ओव्हर व्हॅल्यूड आयडियाज मधनं अंगात येणं हा प्रकार. आता कसं आहे, त्याच्यावर दोन गोष्टी घेऊया आपण. एक म्हणजे असं आहे की ज्या कल्चरली ऍक्सेप्टेड आहेत ओव्हर व्हॅल्यूड आयडियाज आहेत, पण त्या ऑकेजनल आहेत, म्हणजे ठराविक वेळेस येतात. म्हणजे आपल्याला म्हणे की नवरात्रात घागरी फुंकणे, आता त्या कितीतरी तासन तास त्या फू करत असतात. त्याचं खरं कारण असं आहे की तुम्ही जर एखाद्या कोणत्याही मडक्यामध्ये फू करत राहिलात तर आतमधला कार्बन डायऑक्साईड जाणार, तुम्ही श्वास काय घेताय, तुम्ही ओव्हर हायपर व्हेंटिलेट करताय ना, आणि त्याचा तुमच्या मेंदूवर परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्हाला काहीतरी विचित्र वेगळं वाटायला लागतं, त्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलतात. आणि एवढं सगळं झाल्यानंतर काय होतं, बिचारा पडतात खाली, एक्झॉस्ट होतात ना. तुम्ही घागरी फुंकल्यानंतरची तर कंडिशन बघा, एक्झॉस्ट झालेले असतात, पण ड्युरिंग दॅट टाइम त्यांना वाटतं की हे आता देवी आले, बहुतेक नवरात्रात असतं, देवी आलेली आहे. मग त्याच्या बहुतेक रिच्युअल्स तयार होतात की त्या देवीचा कोप होऊ नये, तिचं आपल्यावरती प्रेम राहावं, तिचं वरदान मिळावं म्हणून मागणं काय आहे. मग ती देवी काहीतरी सांगते, मग ते तुम्ही काय ओटी भरता, काय वेगवेगळ्या गोष्टी रिच्युअलिस्टिक तुम्ही करत असता आणि त्याला एक प्रकारचं सँक्शन मिळतं आणि ते पिढ्यानपिढ्या चालू राहतं. आता या गोष्टी अशा आहेत की त्या कल्चरली ऍक्सेप्टेड आहेत, पण इन अ वे त्या ऑकेजनल आहेत. ओके, त्या व्यक्तीसाठी ते एक भावनिक आउटलेट आहे आणि त्याला त्या भावनांचा निचरा करायचा आहे. आणि ऍट द सेम टाइम ज्यांनी हे शेअर्ड समाजात हे केलेले आहेत, ज्यांच्यामुळे माझ्यावरती हा जो ताण आलेला आहे, त्या शेअर्ड समाजातल्या लोकांना देखील त्या परिस्थितीचा आपल्या काय म्हणता येईल जवळ ती त्यांना ऍक्सेप्टेड होती. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये असते, मला एक केस आठवते, अशाच प्रकारची केस होती. तर ते कशी झाली बघा, म्हणजे त्यामध्ये समाज कुटुंब सगळे खूप जुनी गोष्ट आहे. एक माझ्याकडे तरुण स्त्री आली होती, इंटर रिजनल मॅरेज होतं, दुसऱ्या प्रदेशाच्या मुलाशी त्यांनी लग्न, ती मुली वेगळी भाषा होती आणि तिच्यावरती देवीचे संस्कार खूप होत होते. ओके. आणि सप्रेस्ड सेक्शुअलिटी, ज्या प्रकारे नवरा बायकोला मोकळेपणा मिळायला पाहिजे होता तो मिळत नव्हता, कारण त्यांची कल्चर वेगळं, त्यांच्या पद्धती वेगळ्या. त्यामुळे ही मुलगी खूप अशी मनातल्या मनात तिची घुसमट होत होती, तिला सांगायचं होतं पण सांगता येत नव्हतं. आणि मग हे कोणाकडे व्यक्त करणार, ते करूच शकत नव्हती. पण नवरात्रीचे किंवा कसले तरी उपास आले आणि शी जस्ट बिकेम अ देवी. तिला ते आउटलेट मिळालं आणि मग ती बोलायला लागली. आणि मग तिने जणू काही तिची जी अडचण होती की देवीला सॅटिस्फॅक्शन पाहिजे, म्हणजे तिला सॅटिस्फॅक्शन पाहिजे होतं ना, ते फक्त सेक्शुअल नव्हतं, जवळकीचं होतं, प्रेमाचं होतं, ऍक्सेप्टन्सचं होतं. तर ती देवी रूपात गेल्यानंतर तिला पटकन मिळून गेलं. आणि मग देन तिने त्यावेळेला व्यक्त केलं, त्यांच्याकडे आमचे सोशल वर्कर तिकडे काम करायचे, म्हणून ती म्हणाली की नाही हे वाटतं तसं काही नाही आहे, हिचं पूर्वी असं काही झालेलं नाही आहे, घेऊन या. मग मी तिच्याशी बोललो, त्या नवरा बायकोंशी बोललो, घरातल्या कुटुंबाशी बोललो आणि मग लक्षात आलं की
ह्या गोष्टीचं दडपण त्या मुलीवरती आहे आणि कन्फर्म करायचं तिला, काही करून हे लग्न सक्सेसफुल झालं पाहिजे असं तिला वाटतंय. कारण सगळ्यांचा विरोध करून ती या घरात आली होती, पण या घरामध्ये ऍक्सेप्टन्स नव्हता, द्विधा मनस्थिती झाली, अडचणीत आली आणि त्याच्यामुळे मग काय करावं कळेना, त्यातनं असा हा मार्ग निघाला. अशा गोष्टी खूप असतात. सर, याच मुद्द्यावर मला तुम्हाला विचारायचं होतं की आपण घागरी फुंकण्याबद्दल म्हणालो, हिंदू संस्कृतीमध्ये अशा गोष्टी हे होतात, आपण याबद्दल तर चर्चा केली, पण आपण असं अनेक वेळेला बघितलेलं आहे की चर्चेसमध्ये देखील अशा गोष्टी होतात, पीरबाबा देखील अंगात येतो. सो या गोष्टी काही फक्त एका धर्माशी सीमित नसून अशा गोष्टी यांना तर भौगोलिक गोष्टी देखील बांधून ठेवत नाहीयेत. आपण युरोपमध्ये देखील अशा गोष्टी होत आहेत, चर्चेसमध्ये होत आहेत, आणि अगदी मुस्लिम धर्मामध्ये देखील होत आहेत, हिंदू धर्मामध्ये पण होत आहेत. कसं आहे, मी जे सुरुवातीला विधान केलं ना की भीती ही सगळ्याच्या मुळात आहे. येस, भय हे सगळ्याच्या मुळात आहे. की ते जे मला भय वाटतं, म्हणजे ज्या गोष्टी अतार्किक आहेत, असं अचानक, म्हणजे पूर्वीच्या काळी आपण म्हटलं की जेव्हा समजायला लागलं होतं की आपण आहोत, आपल्या भोवती सृष्टी आहे, तेव्हा भूकंप होतात, प्रचंड पाऊस पडतो, कधी कधी दुष्काळ पडतो. आता याच्याकरता जबाबदार कोणाला धरायचं, तर याच्याकरता जबाबदार असलेली एखादी शक्ती असते, ती मानवी शक्तीच्या पलीकडची असते. त्या शक्तीची भीती आणि त्या शक्तीची भक्ती, अशा दोन्ही गोष्टी सुरू झालेल्या आहेत. आणि त्यातनं हे सर्वकालिक सर्व धर्मामध्ये, सर्व रिलिजनमध्ये अजून चालू आहे. अजूनही मेरीच्या डोळ्यातनं अश्रू आणि कधी कधी रक्त येतं. पीर बाबाच्या मध्ये फुंक असतं त्यांच्याकडे, ते फुंक करून पाणी दिलं की सगळं ठीक होतं. किंवा जर कुठच्या तरी दर्ग्यावर गेल्यानंतर पण असं दिसतं, नरसोबाच्या वाडीत पण असं दिसतं. म्हणजे काय, तर ही सगळी एखाद्या माणसाची, सर्वसामान्य माणसाची भीती किंवा काही विशिष्ट आजारामुळे निर्माण झालेली भीती या स्वरूपात व्यक्त होत असते. आपल्याला जेव्हा आपण म्हणत असतो की याचं आपल्याला निराकरण करायचं आहे, तेव्हा आपल्याला एखाद्या प्रथेचं निराकरण नाही करायचं, फक्त ही एक रिच्युअलचं निराकरण नाही करायचंय. तर मानवी स्वभावामध्ये जे दडलेली भीती आहे, ती भीती आपण कशी हँडल करतो, त्या भीतीचा सामना कसा करतो, हे महत्वाचं आहे. आपण ज्याला म्हणतो की तुम्हाला ज्ञान व्हायला पाहिजे, ते कसलं ज्ञान व्हायला पाहिजे, तर स्वतःचं ज्ञान व्हायला पाहिजे ना. माझ्या भीतीचं स्वरूप कसं मला त्रास देत आहे हे मला कळलं पाहिजे. ज्या भीतीमुळे मी चुकीच्या गोष्टी करतो, तर ती भीती माझ्या अंगावर नाही येता, तर भीती वाईट असते असं नाही ना. भीती वाटते म्हणून तर आपण रस्ते नीटून आणतो, सारी गोष्ट आहे, म्हणून आपण सिग्नल बसवलेत, पण त्याचा आपण चांगला उपयोग करून घेतलेला आहे. पण जेव्हा ती अति तीव्र स्वरूपाची होती, तिचं स्वरूप कळत नाही, तेव्हा हे सगळे प्रश्न उद्भवत असतात. त्यामुळे मला हिंदू धर्मातच आहे, अमुकच धर्मात असं काहीच नाही, माणसात आहे. भीती आणि भक्ती या दोन मुद्द्यांवरनं मला जाणवलं की देवच अंगात येत नाही, भूत पण अंगात येतात. सो भूत बाधा आणि देव अंगात येणं, सो या दोन गोष्टींमध्ये काही थिन लाईन आहे, वेगळा फरक आहे की काय? थिन लाईन नाही आहे, चांगला जाड रेष आहे. जाड रेष आहे. आपल्या जशी जगा प्रसंग जे दिसते इकडे तिकडे तिकडे असं नाही. कसं आहे माहितीये की जेव्हा आपण आता देवी अंगात येते की असं आपण बघितलं, तर हे खूप कल्चरल व्हॅल्यू सिस्टम्स आहेत असं आपण म्हटलं. भूतबाधाचे दोन प्रकार आपण लक्षात घेतले पाहिजे. एक म्हणजे एखादी व्यक्ती स्वतः म्हणते की माझ्या अंगात भूत आले, किंवा बाकीचे लोक म्हणतात याला भूतबाधा झाली असावी. राईट, या दोन गोष्टीचं आपल्याला विश्लेषण करणं महत्वाचं आहे. आणि ती जोडलेल्या आहेत एकमेकांची, कनेक्टेड आहेत त्या. आता उदाहरणार्थ बघ, आणि त्याचं वेगळं स्वरूप पण सांगितलेलं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला विचित्र अनुभव येतात, विशेषतः स्किझोफ्रेनिया या रोगामध्ये प्रोड्रॉमल स्टेज असतं, म्हणजे पूर्णपणे तो त्या रोगाचा स्फोट झालेला नसतो, पण कमालीची अस्वस्थता, कमालीचं परप्लेक्स्ड फिलिंग असतं, माय गॉड काय चाललंय असं एक फिलिंग येतं. अशा वेळेला अचानकपणे भास व्हायला लागतात, किंवा असं वाटतं की भास मला अमुक माणसाकडनं येत आहेत, आणि ते भास कधी वा किती छान आहेस तू असं सिनेमामध्ये दाखवतात, तसं काही नसतं. ते बहुतेक तू वाईट आहेस, तू असाच आहेस, तू तसाच आहेस, तुझ्या अंगात काही शक्तीच नाही आहेस, तू नपुसका आहेस, किंवा स्त्रियांच्या चारित्र्यावरती संशय घेतला जातो, असे जेव्हा भास व्हायला लागतात आणि भीती वाटायला लागते, आणि वाटायला लागतं की
समाज माझ्याविषयी काहीतरी बोलतोय, माझ्याकडे बोटं दाखवतायत, मला हसतायत, अशा प्रकारचे त्याच्या मनामध्ये विचार यायला लागतात. आणि जर त्यानुसार तो बघायला लागला तर लोकांना कळत नाही की इतके दिवस व्यवस्थित वागणारा मुलगा, एक 20-22 वर्षात व्यवस्थित वागणारा मुलगा किंवा मुलगी अशी एकांतात काय आहे, टक लावून काय बघते, तंद्रीत काय आहे, आणि काहीतरी विचित्र बोलायला लागते. मुलं सांगतात दरवाजे लावून घ्या, खिडक्या लावून घ्या, पडदे लावून घ्या, बाहेरचे लोक ऐकतायत. आणि मग त्याच्यातल्या कुठच्या तरी त्या गावातला माणूस रे त्याला ना आपल्या भावकीतलं भूत लागलं असेल असं म्हणतात. म्हणजे त्याच्या वागण्याचं स्वरूप काय, कारण काय, हे ज्यांना कळत नाही त्याला ते भूतबाधा म्हणायला असतं. कारण मी म्हटलं ते कल्चर बाउंड आहे, त्यामुळे ते तसं म्हणणं ऐकतात. मग त्याला पण असं वाटतं की हा हे असा आवाज येतो म्हणजे नक्कीच भूत असणार. मग त्या व्यक्तीला नक्की काय वाटत असतं? त्या व्यक्तीला भास होत असतात, भीती वाटत असते, मनात काहीतरी फिक्स डिल्युजन्स असतात, त्याचं स्वतःवरती भान राहत नाही. आणि त्याला सत्य काय, वास्तव काय आणि अवास्तव काय, अवास्तव म्हणजे काही सत्य नसलेली गोष्ट कोणती आहे त्याच्यातला फरक कळत नाही. पण ते होणारे जे भास आहेत ते त्याच्यासाठी अगम्य असतात, त्याच्यासाठी अगम्य असतात. आणि ते का होतं हे पण अगम्य असतं, लोकांना पण अगम्य वाटत असतं. त्यामुळे त्यांना असं वाटतं की काहीतरी बाहेरची बाधा असू शकेल. आणि मग जेव्हा त्या व्यक्तीचं वागणं भयंकरच बदलून जातं आणि तेव्हा समाजाच्या लक्षात येतं की हे काही म्हणजे हे काहीतरी बियॉन्ड आहे. माझ्याकडे खूप पेशंट येतात, ते म्हणतात की मी बाहेरचं काढलं. म्हटलं तुम्ही बाहेरचं काढलं, मी आता आतलं काढतो. म्हणजे काय, तरी बाहेरनं काहीतरी आत आलेलं आहे असं जे ते म्हणतात. त्याच्याऐवजी मी आतमध्ये जी काही गडबड झालेली असते, म्हणजे जो केमिकल लोचा असतो तो मी दुरुस्त करत असतो. आणि मग त्यांना वाटतं की भूत गेलं. म्हटलं अरे भूत नाही गेलं, केमिकल लोचा ठीक केला आपण, त्याच्यामुळे ठीक वाटायला लागलं. असं आपण म्हणतो की कधी कधी आपल्या घरामध्ये कधी अडचण येते, गुंता सुटत नाही, आणि मग अचानक सुटतो. म्हटलं हा कसं आहे, तो आतला भावनिक गुंता असतो, तो सोडवला आणि औषधांचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. म्हणजे एका वेळेला या व्यक्तीला मनात प्रचंड संभ्रम असतो, प्रचंड विचित्र वाटत असतं, भीती वाटत असते. त्याचं उत्तर म्हणून समाज हे उत्तर देत असतो. आणि समाजामध्ये पण हे पसरलेलं आहे. आम्ही असं तर म्हणू शकत नाही आमच्या मुलाच्या डोक्यावर परिणाम झाले, त्यांना वेड लागलाय असं नाही, पण त्याला स्टिग्मा असोसिएटेड आहे, त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये तिला भूतबाधा झाली. आणि बरोबर पण अरे हो बाबा असू शकेल, तू घर घेतलंस, गाडी घेतलीस, मुला चांगली नोकरी लागली ना, भावकीमध्ये नक्की काहीतरी असणार. मग तुझ्या ते सोडलेलं आहे, मग ते मध्ये लिंबू कापलंय का, करणी केली आहे का, बाहेरची आहे का, आता कोणत्या स्वरूपाची बाधा आहे, मग ती बाधा काढण्याकरता तिकडे घेऊन जा. मग एक कोंबडं बिंबडं कापलं, जीव जातो, किंवा काहीतरी त्याला वाईट म्हणजे काय, सगळ्यात वाईट म्हणजे का अघोरी ट्रीटमेंट दिली जाते. झोडपून काढा, मारा, उपाशी ठेवा, साखळ्याने बांधून ठेवा, असं करतात. ते म्हणजे इतकं हृदय द्रावक. आणि जणू काही ते त्या व्यक्तीला करतच नाहीये, ते त्या भूताला बाहेरच आहे. आणि ते करत नाही, ते भूताला त्रास होत नाही तोपर्यंत ते सोडत नाही. अशा काहीतरी विचित्र समजुती तयार होतात. आणि याच्यावरती पैसे मिळवणारे पण भरपूर आहेत. दुनिया झुकती आहे, झुकायला मला चाहिए, त्यामुळे ते सांगतात असं की मी उतरून देतो. मग पण कधी कधी असं होतं, आता जे ज्याला शमन असं म्हणतात, इंग्रजीमध्ये शमन म्हणजे आपल्याकडे मांत्रिक आपण म्हणतो, त्यांच्यामध्ये पण थोडी सुधारणा होती. मला 2-3 मांत्रिकांनी पेशंट पाठवले, आमच्याने होत नाही, तुम्हीच करा. म्हणजे असं आहे की थोडीशी एक आपल्याला अंधुक आशेचा किरण दिसतोय की लोकांमध्ये थोडी समज येते की हे काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे ही भूतबाधा हे आपल्याकडचं खूप मोठं प्रकरण आहे की ज्याचं हे कल्चरली एक्सेप्टेड, सोशली एक्सेप्टेड असं एक्सप्लेनेशन दिलं जातं. तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की हे बघा, हा मानसिक रोग आहे, या मानसिक रोगावरती इलाज होऊ शकतो आणि इलाज होऊन तो माणूस बरा होऊ शकतो, नॉर्मलला येऊ शकतो. हे कसं माहितीये बघा, साधारण जोपर्यंत नेमकी ट्रीटमेंट सापडलेली नव्हती नेमकी, तोपर्यंत अशा प्रकारे अचानक जर स्किझोफ्रेनियाचा अटॅक आला तर त्यातनं बरं होण्याचं, म्हणजे त्याला स्पॉन्टेनियस रिकव्हरी असं म्हणतात, झालं व बरं, फक्त 13% चान्स होते. म्हणजे अगदी मिनिमम होते. म्हणजे काही अगदीच काय म्हणून आपण त्याच्यावरती आपण भरवसा टाकू शकत नाही असं होतं. मेडिकल ट्रीटमेंट आल्यापासून
65 to 70% लोकांना या अशा प्रकारच्या सिम्पटम पासनं, त्रासापासनं आपण मोकळं करू शकतो, विच इज क्वांटम जम्प. त्याच्यामध्ये पण आता फरक पडत चाललेला आहे की अधिकाधिक चांगली केमिकल मॉलिक्युल्स आहेत की ज्याच्या मदतीने आपल्याला रुग्णाला नियर नॉर्मल करता येईल. पण असं आहे की डायबिटीसमध्ये ब्लड शुगर एकदा नॉर्मल आली, 10 वर्षांनी गोळ्या घेतोय. 11व्या वर्षी माझ्या डॉक्टरला मी विचारलं का हो आता गोळ्या बंद करू का, ते म्हणाले की तुम्ही करा, तुमची शुगर वाढेल. तर काही औषधं अशी असतात की त्याप्रमाणे आपल्याला ती चालू ठेवावी लागतात. त्यामुळे ह्या ज्या केसेस असतात ना, त्या केसेसला खूप टीम वर्क लागतं. सायकॅट्रिस्ट लागतो, सायकॅट्रिस्ट सोशल वर्क लागतो, जो त्या कुटुंबाशी संवाद करेल, घरातल्या माणसांशी संवाद करेल, त्यांना नीट समजून सांगेल, ही शास्त्रीय माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल, पुस्तकं वाचायला देतील, ग्रुपमध्ये एकत्र येतील. इथे पाश्चात्य राष्ट्रांनी खूप मोठी प्रगती केलेली. अच्छा. आणि आपल्याकडची प्रगती काय आहे, तर आपल्याकडे जितकं पाश्चात्य देशामध्ये रिजेक्शन आहे त्यामध्ये कमी रिजेक्शन कमी आहे. सोशल ऍक्सेप्टन्स, सोशल ऍक्सेप्ट म्हणजे भूतबाधा झालेल्या माणसाला कोणी हाकलून देत नाही, त्याला वेगळी खुली द्यावं, त्याला त्रास देऊ नका असं काइंड ऑफ देर इज अ सोशल ऍक्सेप्टन्स आहे आणि त्याला ऍब्सॉर्ब केलं जातं. मोठे आपण बेसिकली आपण कलेक्टिव्हिस्टिक कल्चरमध्ये राहतो, जिथे सगळ्या लोकांना बरोबर राहू दे बाबा. त्या काही लोकांना त्रास होतो, स्त्रिया त्याच्यात नेहमीच बळी पडत असतात, पण त्यामध्ये त्यातल्या त्यात पुरुषांना जरा काहीतरी कलेक्टिव्ह कल्चरचा फायदा होत असतो. पण याच्यामुळे थोडा बेटर ऍक्सेप्टन्स आहे. हा असा रिसर्च झालाय, एशियन कंट्रीज सीम टू हॅव बेटर आउटकम, म्हणजे चांगल्या प्रकारे त्यातलं ते सांभाळू शकतात, कुटुंब सांभाळून घेऊ शकतात त्यांना, अशी त्यांच्याकडे अशी आपल्याकडचा रिसर्च सांगतो. मला आठवतं मी जेव्हा US मध्ये काही दिवस काम करत होतो, बॉस्टनला होतो, तेव्हा पेशंट बरोबर यायचे आणि ते खूप चांगलं बोलायचे, ते पेशंटशी बोलायचे, डॉक्टरांशी बोलायचे, औषधाची सगळी विचारणा करायचे. मग त्यांना विचारायचो की तू ह्याचा कोण रे, असं. तो म्हणाले की नो नो, आय एम जस्ट अ सायकॅट्रिस्ट सोशल वर्कर, आय एम जस्ट अपॉइंटेड बाय द कम्युनिटी. मी त्याला घेऊन येतो, मी त्याला घरी सोडतो, नंतर मग पुढच्या वेळेला 1 महिने त्याला भेटे. 1 महिन्यामध्ये काय झालं, तो एकटाच राहत होता. दॅट इज इंडिव्हिज्युअलिस्टिक. त्यामुळे तो त्याचा इम्पॅक्ट होतो असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे आपल्याकडे माझ्याकडे कधी कधी पेशंट येतात तेव्हा एका माणसाबरोबर म्हणजे आपण रेल्वे स्टेशनवर सोडायला लोक जातात ना, एक जाणारा असतो आणि 10-12 लोक आलेलेच आहे, कोण ट्रंक उचलून देतो, काही नुसतं असं करत असतो, सोडायला आलेले असतात लोक. मी त्यांना की इतके लोक का आणले, नाही असंच त्यांना पण काय म्हटलं, या आतमध्ये तुमच्या गल्लीमध्ये पण मी येऊन सांगेल, पण एकदाच सांगतो रोग आहे याची ट्रीटमेंट करा. आणि एखादा असं असतो की सरांना बघायचंय. पण सर सामाजिक याबाबत इतके गैरसमज रुतलेले आहेत, जर तुम्ही अशा प्रकारे या गावामध्ये जाऊन सांगत असाल तर प्रचंड एन्झायटी. कारण का जर माझा मनापासून जन्मापासून जो रुतलेला समज आहे तो तुम्ही लगेच माझ्या श्रद्धेला हात घालताय. व्हेरी गुड क्वेश्चन, व्हेरी गुड क्वेश्चन. कसं आहे माहिती, मला एक खूप जुना अनुभव आठवतोय. मुंबईमध्ये लोकविज्ञान म्हणून चळवळ होती, अजूनही आहे काही प्रमाणात. ते असं सायंटिफिक टेम्परामेंट म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोन लोकांच्या मध्ये यावा म्हणून खूप प्रयत्न करत होतो. मी होतो त्याच्यामध्ये, आय वॉज पार्ट ऑफ दॅट ग्रुप. मुंबईतल्या मुंबईतली जी खेडी आहेत त्या खेड्यामध्ये जमीन जाऊन बोललो होतो. मुंबईतली काही ठिकाणी खेड्यासारखीच आहेत, काही पोचलेले नाही तिकडे. नंतर एकदा मला खूप आठवतं की आम्ही ते कसे बाबा लोक कसे फसवतात, कशी जीभ कापली असं दाखवतात, पण कसा आकडा असतो तो दाखवतात, पाणी टाकलं ते काहीतरी असतं, ते केमिकल रिॲक्शन्स मधून दूर आलेलं असतं. आम्ही सगळे त्यांना दाखवलं की बाबा रे, अशा गोष्टींनी तुम्हाला ते बाबा लोक फसवतायत, त्याला बळी पडू नका असं आम्ही त्यांना सांगितलं. छान नाटक रचलं होतं आम्ही. आणि ते नाटक रचल्यानंतर लोक असे एकदम हडबडून जायचे, हे आम्हाला तर असं दाखवलं होतं आणि हे काय वेगळंच दिसतंय. मग तो एक आमचं पात्र होतं, तो जटापिटा काढून टाकायचं की अरे मी इथे काम करतो, इकडे मी तुमच्या बाजूच्या गल्लीमध्ये राहतो आणि मी फक्त नाटक केलं होतं, नाटक आहे. पण त्यावेळेला मला एक स्त्री आठवते, म्हातारी. ती म्हणाली मला पटलं आहे, पण माझ्या मुलाचं काय करू, त्याला जो रोग झालाय त्याचं काय करू. दॅट वॉज व्हेरी व्हॅलिड.
म्हणजे जोपर्यंत आपण एक सपोर्ट काढून घेतला त्या दुसरा सपोर्ट द्यायला पाहिजे ना. आपल्या समाजाची ही जबाबदारी आहे. आपण एजन्सी म्हणून काम करतो. आपण हे आता करतोय तर वी आर नॉट डुईंग पॉडकास्ट, वी आर बिकम एन एजन्सी टू रीच आउट टू पीपल. आपल्या थ्रू तशी सपोर्ट सिस्टीम आपण इव्हॉल्व केली पाहिजे. ज्या माणसांच्या मनात अंधश्रद्धा आहेत या माणसांशी आपण अधिक सहृदयतेने बोललं पाहिजे, अधिक त्यांच्याविषयी आपल्याला समजलं पाहिजे. आपण मगाशी म्हटलं त्यामुळे वी अंडरस्टँड यू, आम्हाला कळतं की तुमचं असं का होत आहे आणि आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. कारण हे अशी जर आपलं जर त्या लोकांशी असं एक भावनिक कनेक्ट तयार झालं जसं होतं आहे असं मला वाटतं, तर त्यांना एक जगायची उमेद पण येईल. आणि मी कशाच्या बळावर जगू, कशाच्या जोरावर मी जगू शकतो, तर विज्ञान आहे, क्लॅरिटी आहे, सुस्पष्टपणा आहे, ज्ञान आहे. हे आपल्याला खूप फक्त ज्ञान मिळतं असं नाही तर ज्ञानामुळे आत्मविश्वास पण येतो आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती आपण ही जी भीती आहे ती आपण हँडल करू शकतो. भीती नाहीशी नाही करायची आपल्याला, भीती आपल्याला चांगल्या प्रकारे हँडल करायची. भीती वाईट नाही, भीतीच्या मदतीने आपण खूप काही करू शकतो. हे आपल्याला या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचवतो. आणि इथे खरं म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधला आपल्याला फरक त्या लोकांना आपण समजून देऊ शकतो. आणखीन मला काही गोष्टी सांगायच्या आहेत की या सगळ्या प्रकरणाबद्दल की याला मग हिस्टेरिया शब्द मी सुरुवातीला आपण म्हटलं त्याप्रमाणे टाळला, भूतबाधेचं एक्सप्लेनेशन दिलं. मग आपल्याला म्हणायचं काय, जेव्हा लोकांना त्रास होतो सो दे आर सफरिंग, आपण म्हणतो की तो पेशंट, अरे पेशंट म्हणजे हे सफरिंग. मग या सफरिंगला काय नॉमेनक्लेचर पाहिजे, माझ्या त्रासाला नाव काय द्यायचं, त्रासाला नाव काय द्यायचं खूप महत्वाचं आहे ना. हे नसेल तर मग दुसरं काय, त्या म्हाताऱ्याबाईसारखं होतं नाही तर की मला होतंय काय ते तरी सांगा. सो खूपदा सिव्हिअर एन्झायटी असलेल्या माणसाला सगळं तपासणी करून सांगा तुम्हाला काही झालेलं नाहीये. मग त्या माणसाला अस्वस्थ होतं, त्याचं पॅनिक अटॅक वाढतात. का, कारण मला काय होतंय हे काही होत नाहीये तर मला त्रास का होतोय, त्याला काहीतरी नॉमेनक्लेचर पाहिजे. तसं याला फंक्शनल डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे कशा अर्थाने की जे नेमकं होतंय त्याला कोरिलेट, म्हणजे त्याला त्याच्या अनुसार शरीरामध्ये म्हणजे मेंदूमध्ये किंवा बॉडीमध्ये शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचं असं बिघाड झालेला दिसत नाही पण सिम्पटम आहेत. म्हणून याला पण फंक्शनल डिसऑर्डर असं म्हटलं जातं. किंवा आता अशा प्रकारची जी तीव्र स्वरूपाची भीती घुसमट असते ती ज्याला आपण सुरुवातीला म्हटलं की ते आपण दाबून टाकली जाते, ते रिप्रेस्ड होते आणि ती वेगळ्या प्रकारे बाहेर पडत असते, त्याला कन्व्हर्जन डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे जसं आपण लोक म्हणतात की कन्व्हर्जन म्हणजे आम्हाला कळत नाही, काही लोक असं ते म्हणतात केमिस्ट्रीमध्ये कन्व्हर्जन रिॲक्शन शिकलो होतो. म्हटलं तसंच आहे जवळ समजून घे, पण त्याच्यापेक्षा सोपं म्हणजे आपण पाणी उकळत ठेवतो की त्याची वाफ होते. अरे पण वाफ पण H2Oच आहे ना, आणि पाणी पण H2 आहे आणि बर्फ पण H2Oच आहे. काय केलं आपण, ट्रान्सफॉर्म केलं रूपामध्ये. तसं हा कन्व्हर्शन तुमच्या मनातली रिप्रेस्ड जी फिअर असते, घुसमट असते, ती दुसऱ्या कुठच्या तरी एखाद्या सिम्पटममध्ये, त्रासामध्ये कन्व्हर्ट होते. आता अशा प्रकारच्या कन्व्हर्जन डिसऑर्डर्स आपल्याला दिसतात, अजूनही दिसतात. हे जे कनेक्शन आहे ना, कन्व्हर्शन हा शब्द, आणि हे कसं रूपांतर होतं, एका घुसमटीचं दुसऱ्या लक्षणामध्ये रूपांतर होतं, हे जे नातं जोडलंय की हा जो ब्रिज आहे तो फ्रॉइडने समजून गेला. आणि असं म्हटलं की हे जर तुम्हाला यातनं जर तुम्हाला मुक्तता हवी असेल, म्हणजे तुम्हाला मुक्त व्हायचं तर तुमचं सिम्पटम पण गेलं पाहिजे, लक्षण पण गेलं पाहिजे आणि तुमचा त्रास पण दूर झाला पाहिजे. सिग्मंड फ्रॉइडचं जर्नी देखील या अशा हिस्टेरिया काय माहिती आता जे आपण बघतो ना ते युरोपामध्ये 1700-1800 शतकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्यावेळेला अशा खूप पेशंट्स यायचे. म्हणजे जेव्हा फ्रॉइड फ्रान्सला गेले, साल्पेतेरला गेले युनिव्हर्सिटीमध्ये, आणि त्यांनी शिक्षण घेतलं हिप्नॉसिस शार्कोकडनं, त्या त्यांनी काय 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 प्रकारचं पेशंट यायचे तर ज्यांना तीव्र स्वरूपाचे कन्व्हर्शन डिसऑर्डर आहे. म्हणजे हातच चालत नाही, पायच चालत नाही, म्हणजे जणू काही मी पांगळा झालोय असं वाटायचं, किंवा मला दिसत नाही किंवा बोलता येत नाही. सायकोलॉजिकल प्रॉब्लेम इज कन्व्हर्टेड इनटू फिजिकल पेन और फिजिकल प्रॉब्लेम. आणि त्याला असं म्हणायचं की त्याला त्यांनी नाव दिलं होतं की लबेले इंडिफरन्स. म्हणजे त्या व्यक्तीला, म्हणजे एखादी म्हणजे पांगळी झालेली एखादी व्यक्ती असेल तर त्याला आल्यानंतर ते म्हणते की माय गॉड माझं हे दुरुस्त करा ना, म्हणजे खूप डिस्ट्रेस असेल
त्या व्यक्तीला. पण अशा रुग्णामध्ये असं आढळून द्यायचं की ते म्हणतात हा माझे पाय पांगळे झाले आहेत, मला नाही चालता येत. जणू काही ते इंडिफरंट आहेत ते सिम्पटम विषयी. त्यांनी स्वतःला त्याच्यापासून वेगळं केलेलं आहे आणि ते आहे आणि हा त्रास आहे हा तुम्ही शोधून काढ काय ते आणि मला बरं करा. तर काइंड ऑफ असं एक इंडिफरंट ॲटिट्यूड होती. असं ह्यावं खूप इम्पॉर्टंट त्याचं लक्षण होतं. मला वाटतं मानसिक स्वास्थ्यासाठी ज्या वेळेला आपण आत्मिक ज्ञानाचा हा प्रवास आहे, मी इंट्रॉस्पेक्ट करतोय आणि स्वतः डोकावून पाहताना जिथे माझं ज्ञान संपतं तिथे मला एकाकी भावना येते. आणि ती जी एकाकी भावना आहे ती एन्झायटी आहे, ती भीती आहे. ती त्यापासून मला मी नाही हे जे काय होतंय हे त्या क्षणी मी बाहेरच्या शक्तीकडे कोणाकडे तरी मी प्रोजेक्ट करतो. त्याची जबाबदारी माझ्याकडे नको मला, मी प्रोजेक्ट करतो मी दुसऱ्याकडे आणि तिकडनं हे बाहेरचं या कन्सेप्टचा जन्म होतो. म्हणजे आपल्याला आपण सुरुवातीपासून म्हणतो तसं की त्यावेळेला ऍक्च्युली सिग्मंड फ्रॉइड काम करत होते. तो विज्ञान युगाची ती प्रचंड मोठी पहाट कसली तो मध्यान्ह झालेलं होतं. इतक्या प्रकारचे केमिस्ट्रीमध्ये फिजिक्समध्ये शोध लागले. त्या काळात सुवर्ण काळ होता तो विज्ञानाच्या दृष्टीने. त्यावेळेला पण अशा प्रकारची होती कारण ते रिप्रेसिव्ह संस्कृती होती स्त्रियांच्या बाबतीत. त्यामुळे तो जो एकटेपणा एकाकीपणा आलेला होता, ती जी एक घुसमट होती, तो एक अंधारमय मन झालेलं होतं. त्याच्यामधनं हे या गोष्टी निर्माण होतात. कारण जेव्हा आपण कन्व्हर्जंट डिसऑर्डर म्हणतो क्लासिकल, त्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर त्या व्यक्तीच्या मनात काहीतरी कॉन्फ्लिक्ट आहे, काहीतरी तिची मन द्विधा झालेली आहे, एक्सप्रेस करू की करू नको अशा टाईपचं झालेलं आहे. आणि लोक बघा ना माझा प्रश्न सोडवा असं एक अटेन्शन पण आहे की माझ्याकडे मला त्रास होतोय आणि माझा त्रास दूर करण्याकरता मी काहीतरी एक्सप्रेस करतोय. मला खूपदा असं वाटतं की त्या लोकांची इथली एक पोएट्री आहे, ती कठीण आहे जरा कॉन्सेप्ट वाईट. पोएट्री म्हणजे अशा अर्थाने की एखादा कवी कविता रचतो आणि काय करत असतो तर आपल्या मनातली जी अस्वस्थता असते, बेचैनी असते, राग असतो, दुःख असतं, एकटेपणाचं असेल किंवा अचंबा असतो ते व्यक्त करत असतो शब्दामधनं. ते पण कन्व्हर्शनच आहे ना, म्हणजे अनुभवाचं मी काढलंय. आणि हे कसं आहे ते आपण समजून घेतो, आपण कौतुक करतो. मग यांचं काय नाही समजून घ्यायचं, कौतुक सोडून द्या, समजून तरी घ्या. त्यामुळे याच्याकरता आपला जो दृष्टिकोन हवा समाजाचा, ट्रीटमेंट करणाऱ्या लोकांचा सुद्धा हा दृष्टिकोन हवा की इन्क्लुसिव्ह पाहिजे, की आय वुड लाईक टू अंडरस्टँड यू, एम्पॅथिक पाहिजे. म्हणजे आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याचे प्रश्न सोडवू शकतो. त्यामुळे हे मला असं वाटतं की आज सुद्धा जी मंडळी ऐकत असतील त्यांच्याही मनाला आपल्या बोलण्याने स्पर्श झाला असेल. त्यांना वाटलं असेल की हे माझी भाषा बोलतायत, माझं हे माझ्या मनातला हा जो एकाकीपणा आहे, जे भीती, हे कोणीतरी व्यक्त करताय. आणि इनफॅक्ट मला तर असं वाटतं की एकाकीपणावरचं सगळ्यात महत्वाचं काय असतं, मी एकटा नाहीये. मला समजून घेणारी, मला स्वीकारणारी समाज आहे ना, जो मला झिडकारत नाहीये, तो मला आपलंसं करतोय. माझ्यासारखाच आहेस रे तो. किंवा तुझं दुःख आणि माझं दुःख प्रतवार वेगळी असेल, कारण वेगळी असतील, पण दुःख किंवा मला वाटणारं भय तुझं आणि माझं एकच आहे. म्हणून हा जो एक मानसशास्त्राचा किंवा सायकॅट्रीचा एक मूलभूत सिद्धांत आहे, अनस्टेटेड व्हॅल्यू आहे ती, की एक जवळीक निर्माण व्हावी, समजून घ्यावं, निराकरण व्हावं, दुरितांचे तिमिर जावं, इथपर्यंत आपल्याला त्याचा अर्थ नेता येतो. आणि तर मग आपल्याला एक असा एक समाज निर्माण होतो की ज्याच्यामध्ये अशा प्रकारे त्रास तर होत राहणारच, जे आपण नष्ट करू शकत नाही हे. पण अशा प्रकारच्या त्रासाला लवकरात लवकर त्याचं डायग्नोसिस व्हावं, त्याचे उपचार व्हावे कोणत्याही प्रकारचे, आणि ते शास्त्रीय असावेत, वैज्ञानिक असावेत, आणि त्यातनं त्या माणसाचं जीवन पुढे नॉर्मल व्हावं किंवा अधिक उजळून निघावं असं आपल्याला, अशी आपली सगळी या जे भूतबाधा या प्रवासातनं जाणारा जी व्यक्ती आहे त्याच्या अंगात येतोय, ज्याला भूतबाधेचा त्रास होतोय, याला मानसिक हा कन्व्हर्जनचा प्रॉब्लेम आहेच की जर दुर्लक्ष जरी केलं आपण चालून जाईल. आहेच. कारण काय आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर त्याचं स्वरूप अधिक बिघडत जाणार ना. अच्छा, अधिक बिघडत. हे लक्षण मानता येईल हे मानसिक समस्येचं. नक्कीच. आणि त्या समस्येचं लक्षण मी रोग म्हणत नाही, मानसिक समस्येचं लक्षण. आणि त्या व्यक्तीशी बोलून काय म्हणायचं, संवाद करणं ही प्रायमरी गोष्ट आहे.
ज्याला टॉक थेरपी असं आपण ज्याला म्हणतो की बोलून व्यक्त होणं, ज्याला फ्रॉइडने फ्री असोसिएशन म्हटलं. आता एवढं फ्री असोसिएशन आपण करत नाही, माणसं पण थोडी मोकळी होतात ना. अरे सांग तुझा त्रास काय तो सांग, त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ असं म्हटलं तरी पुरेसं असतं. ऐकणारा कान पाहिजे आणि त्या कानामध्ये ऐकणाऱ्या माणसाची वृत्ती पाहिजे, ती ऍक्सेप्टन्सी पाहिजे, नॉन जजमेंटल पाहिजे की मी तुला लेबल नाही लावते, असं कसं वाटतं रे तुला, काय मूर्ख आहेस का तू, असं नाहीये, चुकीचा काहीतरी विचार करू नकोस, असं नाहीये. आय वॉन्ट टू नो, आय वॉन्ट टू अंडरस्टँड, एम्पथी आहे. मग हा कन्व्हर्जन डिसऑर्डरचा हा जो परिणाम आहे, जे अंगात येणं आहे, म्हणजे नक्की बरं होऊ शकतं? बरं होऊ शकतं, मी याचा मार्ग निघू शकतो. कारण त्याचे मूळ प्रश्न आहेत ना समीर, आपल्याला काय आहे, लक्षणाच्या पलीकडे रोग असतो ना, लक्षणाच्या पलीकडे माणूस असतो, लक्षणाच्या पलीकडे त्याच्या मनातला संभ्रम असतो, संदिग्धता असते, द्विधावस्था असते, तिथपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. कदाचित सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार नाहीत, परंतु जेवढी मिळतील तेवढी तर आपण देऊ शकतो. आणि ज्या उत्तराने तुमचं समाधान होईल, काहीतरी प्रश्न सुटू शकतो आणि मग आपण पुढे जाऊ शकतो. त्या व्यक्तीला समज तरी येते की काय होत आहे आणि त्यातनं आपण पुढे जाऊ शकतो. नाही तर हे चालूच राहतं रे, एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं, आज ही देवी, परवा दुसरी देवी, मग बाहेरची देवी, इकडची देवी, असं काहीतरी चालू राहतं. एक आयुष्य स्पॉइल होतं, आयुष्य तुमचं ते सगळं कुटुंब त्याच्यावरती फिरत राहतं. मग काय होतं माहितीये, लोक म्हणतात हे नाटक करते, हे नाटक आहे. मग खूपदा तरुण स्त्रीला जेव्हा ती सासरी जाते आणि ती काही म्हणायला लागली तर पहिलं असतं आधीपासूनच असणार, नाटक करते, हिला काम करायला नको म्हणून सगळं असं होतं. हा जो दृष्टिकोन आहे ना, तो दृष्टिकोन इतकं दूषित आहे, नॉन ॲक्सेप्टन्स आहे. दूषित म्हणजे नॉन ॲक्सेप्टन्स आहे, ह्युमॅनिस्टिक नाही आहे. तर याच्यामधनं पण आपण लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे की इट्स अ चेंज. गाडी जर एका रुळावरनं दुसऱ्या रुळावर जाताना जर खडखडाट होत असेल तर समाजामध्ये जेव्हा बदल होत असतो त्या खडखडाट होणारच ना, तुमच्या मनात, त्यांच्या मनात, सगळ्यांच्या होत असतो. मग तो आपण होता कामा नये असं नाही आहे, झाला तर तो कसा समजून घ्यायचा. पण जेव्हा माझ्या मनाला माझा जो आत्मिक प्रवास आहे, मला हे असं का होतंय, ज्या वेळेला माझं ज्ञान थांबतं तिकडे मी हे कन्व्हर्जन करतो, दुसरीकडे दुसऱ्यावरती रूपांतरण करतो. पण त्याला या क्षणाला मी जी अंधश्रद्धेची बाजू जोडून लेबल लावतो, माझी मानसिक स्वास्थ्यता मी जपली आहे. आता तुम्ही हा माझा असलेला पाया जो आहे अंधश्रद्धेचा, हाच काढून टाकताय. मग हा काढून टाकल्यावरती परत इम्बॅलन्स होणार आहे, मला एन्झायटी वाढणार आहे सर. सो या एन्झायटी मधनं बाहेर पडण्यासाठी जो अंधश्रद्धेचा पाया जर बाजूला काढून टाकला तर मग करायचं काय? व्हेरी गुड. मूळ प्रश्नाकडे जाऊ शकतो ना आपण. मूळ प्रश्न अँझायटी आणि फिअरचा आहे. येस. आपण जेव्हा फिअर अशी जेव्हा अनामिक असते त्याला आपण फिअर म्हणू किंवा अज्ञानात आलेला आहे आणि किंवा माहिती नसतं ना, ते उद्या इकडे 5 मिनिटांनी इकडे भूकंप होईल का, नोबडी सेज यार, नोबडी कॅन टेल दिस. पण ही अनसर्टन्टी आहे ना, अनिश्चितता आहे, किंवा मला चिंता वाटते की माझं काय होईल, म्हणजे मी भविष्यात जाऊन बघत असतो. तर या सगळ्यावरती आपण औषधोपचार करू शकतो, टॉक थेरपी करू शकतो, समजावून सांगू शकतो, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी आहे ज्याच्यात तुमचं वर्तन बदलू शकतो. आणि आता तर माइंडफुल मेडिटेशन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वस्थता मिळते, स्थिरता मिळते, क्षणस्थ होता तुम्ही त्या ठिकाणी असताना. कारण तुमचं मन इतकं भरकटलेलं असतं, इतकं भटकत असतं, ते एका जागी तर येऊ दे, आत्ता काय होतंय ते तर बघू दे, आजूबाजूला काय घडतंय ते तर बघ, आत्ता होतोय का नाही ना, भूकंप होते, मग कशाला. मी काही लोकांना सांगतो की अरे तुम्हाला जर सेफ्टी पाहिजे तर मी फायर ब्रिगेड, म्हणजे आता नवीन बिल्डिंगमध्ये आहे की फायर ब्रिगेड स्प्रिंकलर्स वगैरे करून घ्या. मग तुम्ही असं नाही आईला एवढे पैसे खर्च केले पण कधी उपयोग नाही झाला त्या फायर, किंवा कधी इन्शुरन्सचा फायदा नाही करून घेतला, असं कोणी म्हणत नाही ना. इट्स अन ॲश्युरन्स आहे तुम्हाला मिळालेली, ती एक प्रकारचा दिलासा आहे. त्या दिलासा तुम्ही घेऊन पुढे जा. म्हणजे ही जी अँझायटी आहे ह्याच्यावरती आपण डायरेक्टली, आत्ता मला सांग की तुझा प्रश्न काय, हां मला अशी चिंता वाटते, मला अशी भीती, अरे त्याच्यावर इलाज करू आपण. हा मार्ग नको, हा मार्ग आहे ना, आय एम हिअर, हीच तर एजन्सी आहे, हाच तर विचार आहे. म्हणजे अज्ञान न जपता त्या अज्ञानाचा पाया बदलून जर ज्ञानाने घेतला तर अनेक प्रश्न सुटणार आहेत. आणि तो ज्ञान ऍक्सेप्ट करण्यासाठी थोडासा ओपननेस हवा आहे. येस, समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी आपण कुठल्या तरी पडद्या आड लपणं, धर्माबद्दलच का तुम्ही बोलताय, किंवा देवदेवतांवरती का येताय, आमच्या श्रद्धांना हात का घालताय, याच्याही पलीकडे जाऊन
जर आपण त्याला ज्ञानाने स्वीकारलं, आपले कुठलेही संस्कृतीचे सभ्यतेचे आडपडदे त्यामध्ये न आणता ज्ञानाने जर हा प्रवास केला तर अनेक मार्गाने आणि अनेकांच्या आयुष्यातली ही असलेली मूल समस्या सुटून दे कॅन टेक चार्ज ऑफ देअर लाईफ. आज त्यांचा जो आत्मिक प्रवास थांबलाय आणि ते दुसऱ्याकडे किंवा बाहेर असलेल्या गोष्टीकडे त्या गोष्टी ट्रान्समिट करतायत, त्या दुसरीकडे प्रोजेक्ट करतायत, तर त्याचा चार्ज जर त्यांनी घेतला, आत्मिक बळ वाढलं, तर कितीतरी सक्षम लोक घडलेली असतील. आणि त्यासाठी मला वाटतं मानसशास्त्राचं शिक्षण हे फार गरजेचं आहे. मी एका 2 अक्षरात सांगतो. येस सर. आता बघा, आपण व्हॉट्सअपवरती TC म्हणतो ना, टेक केअर असं म्हणतो ना, तर मी त्यांना म्हणतो टेक कंट्रोल. वा. टेक चार्ज. टेक चार्ज. येस. टेक चार्ज ऑफ युअर सेल्फ, टेक कंट्रोल ऑफ युअर सेल्फ अँड वर्क विथ युअर कॉन्फिडन्स. म्हणजे तुम्ही या सगळ्या प्रकारामधनं तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. जेव्हा तुम्ही व्हॉट्सॲपवरती लिहाल TC, तेव्हा टेक केअरला भीती आहे ना. टेक करेज, टेक कंट्रोल, टेक कंट्रोल, टेक चार्ज. त्या TCचा हा अर्थ आपण घेतला पाहिजे. म्हणजे मला वाटतं की ही सगळे आपलं सगळं बोलणं ह्या त्या 2 अक्षरात आलं, TC. वा, क्या बात आहे. मित्रांनो, हा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? अशा कुठल्या मानसशास्त्रीय गोष्टींबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचंय हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा. तुमचे प्रश्न असतील ते देखील सांगा. आम्ही तुमच्या मनातले प्रश्न मनापासून सोडवण्यासाठी हे पॉडकास्ट सुरू केलेलं आहे आणि हे चॅनल तुमच्यासाठी आहे, तुम्हाला मानसशास्त्र शिकवण्यासाठी आहे. आमचे मानसशास्त्राचे बरेच कोर्सेस देखील चालू असतात, त्याबद्दल देखील तुम्हाला माहिती हवी असेल तर ती देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. सो कसं वाटतंय हे नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.